लाडकी बहीण योजना अत्यंत आनंदाच्या दोन बातम्या आलेल्या आहेत। दुसरी बातमी तर खूप जबरदस्त आहे। ज्यांना अजून 1 रुपया पण आला नाही त्यांच्यासाठी ती बातमी असणार आहे। आणि महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, सकाळी 9 वाजता एकदा पैसे आले होते सर्वांना, त्याच्यानंतर परत 2 वाजता देखील आता सुरू झालेलं आहे। कुणाकुणाला 2 वाजता पैसे आलेत कमेंट बॉक्स मध्ये सांगा। एक सकाळपासून बघा 9च्या टप्प्यामध्ये एकाला पैसे आलेत, दुसऱ्या 2च्या टप्प्यामध्ये आता पैसे सुरुवात झालेली आहे। आणि संध्याकाळी 6 वाजता अजून एक टप्पा असणार आहे। तर ज्या ताईंना सकाळपासून अजून पैसे आले नाही त्यांनी एकदा कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचंय। लक्षात घ्या, 1,500 रुपये कुणाला भेटणार आहेत ते तुम्हाला मी सांगणार आहे। त्याच्यानंतर 4,500 रुपये कुणाला भेटले नाहीत ते पण तुम्हाला मी सांगणार आहे। आणि 4,500 कोणाला आले, कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आलेले आहेत आपण त्या पण सगळ्या गोष्टी चेक करणार आहोत। त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि लाडक्या ताईंनो, तुम्हाला जरी 1 रुपया आला नसेल काळजी करू नका, हा दादा तुमच्या सोबत आहे शेवटच्या क्षणापर्यंत। जोपर्यंत तुम्हाला पैसे येत नाही तोपर्यंत दररोज तुमच्यासाठी माहिती सांगत राहणार आहे, काळजी करू नका। आणि लक्षात घ्या, आजचा हा शेवटचा दिवस आहे, 25 तारीख आहे आज, 25 तारीख। आज जर तुम्ही सगळ्या गोष्टी पूर्ण केल्या, आज जर सगळ्या गोष्टी तुम्हाला अप्रूव्हल आले तर तुम्हाला या 3ऱ्या टप्प्यामध्ये पैसे भेटणार आहेत। ज्या ज्या ताईंना रिजेक्ट आलं होतं त्या ताईंना मी 2 ते 3 दिवसापासून ओरडू सांगत आहे की ताईंनो तुम्ही कंप्लीट करून घ्या। त्यांना कुणाला अप्रूव्हल परत आले का कमेंट बॉक्स मध्ये सांगा। ज्या ताईंना प्रिव्हिजनली रिजेक्ट आलं होतं त्यांना मी सांगितलं होतं अंगणवाडी सेविकाकडे जाऊन डबल फॉर्म सबमिट करायच्या, ज्या डॉक्युमेंट चुकीच्या जोडल्या त्या परत जोडवायच्या आणि त्यानुसार परत सबमिट करायचा होता फॉर्म। त्या ताईंनी कोणी कोणी काळजी घेतली कमेंट बॉक्स मध्ये सांगा। आणि त्याच्यानंतर परत अप्रूव्डचा मेसेज आलाय का एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय, कारण की आज संध्याकाळपर्यंत अप्रूव्ड, ज्या ताईंना रिजेक्ट आलं होतं त्यांना परत एकदा अप्रूव्ड येणं खूप गरजेचं आहे। पेंडिंग जर असेल तुमचं अजून तर लवकरात लवकर शेजारच्या अंगणवाडी सेविकांना फोन करून कॉल करून त्यांना प्रत्यक्ष जाऊन भेटायचं आहे आणि लवकरात लवकर त्यांच्याशी चर्चा करून तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे। 25 सप्टेंबरच्या रात्रीपर्यंत तुमच्या याद्या पूर्ण होणार आहेत आणि त्यांनाच 29 सप्टेंबर पर्यंत 30 सप्टेंबर पर्यंत पैसे भेटणार आहेत। ही पहिली अपडेट झाली। आता लक्षात घ्या, दुसरी अजून एक महत्त्वाची अपडेट तुम्हाला सांगणार आहे। बघा, 1,500 कधी येणार? भरपूर साऱ्या ताईंचे मला मेसेज येत आहेत की सर आम्हाला पहिल्या टप्प्यामध्ये पैसे आले होते, दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे आले होते, तर सर आम्हाला हा 1,500चा हप्ता कधी येणार? तुमचा पण हा प्रश्न आहे का? कमेंट बॉक्स मध्ये विचारायचा आहे, पट कमेंट बॉक्स मध्ये विचारा। कुणाकुणाला ताईला बघा, ज्या ताईला पहिल्या टप्प्यामध्ये पैसे आले होते त्यांनी त्यांचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचा आहे आणि कोणत्या टप्प्यात आला होता। पहिल्या टप्प्यात आला असेल तर पहिला टप्पा सांगा, दुसऱ्या टप्प्यात आला असेल तर दुसरा टप्पा सांगायचा आहे। पण दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणत्या तारखेला आले ते महत्त्वाचं आहे, कारण पहिल्या टप्प्याच्या ताईला सरसकट पैसे येणार आहेत, पण दुसरा टप्पा जो होता त्या ताईला 29, 30 आणि 31 ऑगस्ट वेळेस पैसे आले होते। तर ज्या ताईला 29 तारखेला पैसे आले होते त्यांना 29 तारखेला पैसे होतील, पण त्यांना 30 आणि 31 तारखेच्या ऑगस्टच्या ज्या ताई होत्या त्यांनी मला पट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। लक्षात घ्या, तुम्हाला मी आता हे सांगणार आहे की हे 1,500 रुपये तुम्हाला कधी येणार आहेत, काळजी करू नका, त्याच्याबद्दल माहिती सांगणार आहे। तर आता सगळ्यात अगोदर 4,500 कुणाला आले नाही ते आता आपण सगळ्यात अगोदर बघणार आहोत, कारण बऱ्याच ताईंचे मला मेसेज आलेत की सर अजून 1 रुपया पण आम्हाला आला नाही। भरपूर साऱ्या ताईंचे असे मेसेज आलेत की सर आमच्या ह्यांना पैसे आले, त्यांना अजून एकदा पण आले नव्हते पण त्यांना आता 4,500 आले, पण मला कसं काय अजून आले नाहीत? अशा कुणी ताई आहेत का ज्यांना अजून 1 रुपया पण आला नाही, 1 दमडी पण आली नाही? 1 दमडी देखील कुणाला आली नाही असे कमेंट बॉक्स मध्ये पटपट सांगायचंय, कारण की लाडक्या ताईंनो खूप कमी ताईंना या ठिकाणी, कमी जिल्ह्यातल्या ताईंना पैसे आज सकाळपासून आलेले आहेत। पहिले सकाळी 9 वाजता आलते, दुपारी 2 वाजता एकदा सोडलेले आहेत, आता संध्याकाळी 6 वाजता एकदा सोडणार आहेत। त्याच्यामुळे या 2-3 वेळेमध्ये तुम्हाला पैसे आले तर चांगलीच गोष्ट आहे, जर नसतील आले तर काळजी करावं लागणार आहे, आपल्याला चेक करावं लागणार आहे की तुमचा नेमका प्रॉब्लेम काय झालाय। त्याच्यामुळे मला एक गोष्ट तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचंय, तुमचं नाव मला या ठिकाणी सांगा, नाव तुमचं सांगायचंय। दुसरी गोष्ट खूप महत्वाचं आहे, ज्या ताईंना 1 रुपया पण आला नाही त्यांनी लवकरात लवकर सांगा। प्रत्येक मी मेसेज चेक करत आहे, खोटं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारून बघा। भरपूर साऱ्या ताईंनी मला विचारलं होतं, त्यांचे प्रश्न मी स्वतः सोडवत आहे। त्याच्यामुळे तुमचं नाव सांगा,
तुमचं या ठिकाणी गाव या ठिकाणी सांगायचंय, तिसरी गोष्ट जिल्हा सांगायचा आहे, चौथी गोष्ट तुम्ही सबमिट कधी केलं होतं आणि सबमिट केल्यानंतर तुम्हाला कशावर सबमिट केलं, नारी शक्ती ऍपवर सबमिट केलं का, कारण नारी शक्ती ऍप वाल्या ताईंना थोडा प्रॉब्लेम येत आहे, त्यांचं दिसत नाहीये, काही प्रॉब्लेम होतोय कारण ऍप बंद आहे, त्याच्यामुळे तुम्ही नारी शक्ती ऍपला फॉर्म भरला होता का ते सांगायचंय, का वेबसाईटवर फॉर्म भरला होता ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय। पाचवी गोष्ट मला सांगायची तुम्हाला अप्रूव्ड कधी आलं होतं, अप्रूव्डचा मेसेज येणं खूप गरजेचं आहे, अप्रूव्डचा मेसेज कधी आला होता। आणि सहावी गोष्ट मला सांगायची तो म्हणजे तुम्ही डीबीटी कंप्लीट कधी केलं होतं। जर डीबीटी ह्या सगळ्या जर गोष्टी तुमच्या 31 ऑगस्टच्या अगोदर असतील, 31 ऑगस्टच्या जर अगोदर असतील तरच तुम्हाला या ठिकाणी पुढच्या गोष्टी मी सांगणार आहे। त्याच्यामुळे ज्या लाडक्या ताईंना अजून 1 रुपया पण भेटला नाही त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचं आहे। चला आता आपण बघूया या ठिकाणी कोणत्या ताईंना या ठिकाणी पैसे आले नाहीत। लक्षात घ्या कोणत्या कोणत्या ताईंना पैसे आले नाहीत आपण ते बघूया। सगळ्यात पहिलं एक कारण आहे ते म्हणजे प्रिव्हिजनली रिजेक्टेड। प्रिव्हिजनली रिजेक्टेड ज्या ताईंना आलं होतं, प्रिव्हिजनली रिजेक्टेड म्हणजे काय तर तात्पुरत्या स्वरूपात त्यांचं रद्द केलं होतं कारण त्यांचे डॉक्युमेंट मिसिंग असतील किंवा काही कारणास्तव ते मिसिंग होतं, त्यांना आज पैसे आले नाहीत। पण ज्या ताईंनी ते व्यवस्थित करून घेतलं, ज्या ताईंचं ते व्यवस्थित भरलं परत एकदा, तर त्या ताईंना पण पैसे आलेले आहेत। त्याच्यामुळे तुम्हाला काय असं रिजेक्टचा मेसेज आलाय का एकदा चेक करा। प्रिव्हिजनली रिजेक्टचा मेसेज आला असेल तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत, लक्षात घ्या। त्याच्यामुळे तुम्ही पण जाऊन एकदा चेक करायचं आहे। ज्या ताईंना 1 रुपया पण 1 दमडी पण आली नाही त्या ताईंनी लवकरात लवकर चेक करायचं आहे की बाबा तुम्हाला प्रिव्हिजनली रिजेक्टचा मेसेज आला आहे का। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या ताईंनी डीबीटी या ठिकाणी जॉईंट अकाउंट ज्यांचं झालं होतं, जॉईंट अकाउंट कुणाकुणाचं ताईचं जॉईंट अकाउंट आहे का मला एक गोष्ट कमेंट बॉक्समध्ये सांगा। ज्या ज्या ताईंचे जॉईंट अकाउंट होते तर त्या ताईंना देखील पैसे यायला उशीर होणार आहे। या ठिकाणी आदिती तटकरे यांनी स्वतः सांगितलेलं आहे। पहिलं कारण होतं प्रिव्हिजनली रिजेक्ट, दुसरं कारण होतं जॉईंट अकाउंट ज्यांचे होते त्यांना आतापर्यंत पैसे आले नाहीत, किंवा तिसरी अजून एक महत्वाची गोष्ट ज्या ताईंनी या ठिकाणी बघा नारी शक्ती ऍप वरून फॉर्म भरला होता, पण नारी शक्ती ऍप वरून फॉर्म भरल्यानंतर त्यांना फक्त या ठिकाणी पेंडिंग येते बघा, पेंडिंग स्वरूपाचं कुणाकुणाला आलं होतं का कमेंट बॉक्स मध्ये सांगा। पेंडिंग ज्या ताईंना अजून पण पेंडिंग मध्ये होते ताई त्यांना पण पैसे आलेले नाहीत, लक्षात घ्या। हे 3 महत्वाचे कारण आहेत। आता चौथं कारण खूप अत्यंत महत्वाचं आहे। चौथं कारण अत्यंत महत्वाचं आहे कारण की लक्षात घ्या चौथं कारण हे जिल्ह्यानुसार आहे। बऱ्याच जिल्ह्यांना अजून पैसे आले नाहीत। तुम्ही यवतमाळ जिल्ह्याला पैसे आले बघितलं असेल, सोलापूरला पैसे आले बघितलं असेल, तुम्ही या ठिकाणी परभणीला पैसे आले बघितलं, बीडला पैसे आले बघितलं, सांगलीला पैसे आले बघितलं। सगळ्यांनी मला मेसेज मध्ये टाकलेलं आहे की सर आम्हाला अकोल्यामध्ये पैसे आले सर, आम्हाला सर इकडं भंडाऱ्याला पैसे आले सर, आम्हाला इकडं कुठं एखादा अजून जिल्हा असेल रायगडला आले पैसे सर। पण लक्षात घ्या मुंबई हा जिल्हा असेल, मुंबई मोठा जिल्हा आहे, लोकसंख्या जास्त आहे, मुंबई जिल्हा असेल पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट पुणे जिल्हा असेल, तिसरी गोष्ट नागपूर जिल्हा असेल, नागपूर जिल्हा तिसरी गोष्ट, चौथी गोष्ट तुम्हाला या ठिकाणी नाशिक असेल, पाचवी गोष्ट तुम्हाला ठाणे असेल। या 5 ते 6 जिल्ह्यांना ठराविकच काही ताईंना पैसे आलेले आहेत। मोस्टली म्हणजे जास्त करून ह्या ज्या जिल्हे आहेत तुम्हाला सांगितलं मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, या ठिकाणी अजून हे जे जिल्हे आहेत मोठे मोठे ठाणे जिल्हा असेल यांना अजून पण पैसे आलेले नाहीत। ताईंनो काळजी करू नका, असं समजू नका की सर आम्हाला पैसे का नाही आलेत, कारण भरपूर सारे तुमच्या जिल्ह्यातल्या ताईंना पैसे आले नाहीत। त्याच्यामुळे तुमच्या लिस्ट मोठ्या आहेत, तुम्हाला याद्या तुमच्या मोठ्या, तुम्हाला मी ओरडू सांगत होतो पहिल्यापासून जिल्ह्यानुसार वितरण चालू आहे। ज्या जिल्ह्यांची लोकसंख्या जास्त आहे, ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म जास्त आलेले आहेत त्यांचं डीबीटी होण्यासाठी प्रोसेस होण्यासाठी वेळ लागत आहे, तुम्हाला मी आधी पण सांगितलं होतं। त्याच्यामुळे ह्या ज्या जिल्ह्यातल्या ताई आहेत कुणी असतील तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा, या जिल्ह्यातल्या कोणी ताई असतील तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा। ज्यांच्या जिल्ह्यामध्ये लोकसंख्या जास्त आहे त्या ताईंनी काळजी करू नका। हा लाडका दादा तुमच्यासाठी दररोज एकदम छान स्वरूपाची माहिती घेऊन येतोय, काळजी करू नका, 100% तुम्हाला पण पैसे भेटणार आहेत। संध्याकाळी 6 वाजता परत एकदा
टप्पा सुरू होणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला आले तर चांगलीच गोष्ट आहे, काळजी करू नका. लक्षात घ्या, आज जरी आले नाही तरी उद्या तुम्हाला 4,500 रुपये भेटून जातील, काळजी करू नका. फक्त टप्प्याटप्प्याने गोष्टी चालू आहेत. 4,500 सुरुवातीला भेटतील तुम्हाला, आणि ज्या ताईंना 1,500 रुपये सप्टेंबर महिन्यात ज्यांनी फॉर्म भरलेत त्यांना एक लक्षात ठेवा, 27 तारखेला पैसे भेटायला सुरुवात होईल. 27 तारखेला ज्या ताईंनी याच महिन्यात फॉर्म भरले त्यांच्यासाठी सांगतो. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, ज्या ताईंना पहिला हप्ता आला होता, दुसरा हप्ता आला होता 1,500 रुपयाचा, अशा कोणी ताई आहेत का? कमेंट बॉक्समध्ये मला लवकर पटपट सांगायचं आहे. लक्षात घ्या, एवढा दादा तुमच्यासाठी मरमर करतोय आणि एकदम सत्य बातम्या सांगतोय, खऱ्या बातम्या सांगतोय एकदम. बघा, मी जे सांगतोय तेवढ्या गोष्टी जर केल्या तर तुम्हाला नक्कीच पैसे भेटणार आहेत. आणि आज एवढे मेसेज आलेले आहेत मला की सर तुमच्यामुळे आम्हाला खूप फायदा झाला. मी ओरडू सांगत होतो की बाबा ह्या चुका झाल्या असतील तर सुधरा, चुका झाल्या तर सुधरा, चुका झाल्या तर सुधरा, चुका झाल्या तर सुधरा. भरपूर साऱ्या ताईंनी, जवळजवळ लाखो ताईंनी सुधारणा केल्या आणि बऱ्याच ताईंना या ठिकाणी पैशाचा लाभ देखील आलेला आहे. ज्या ताईला अजून पण सांगतोय, प्रिव्हिजनली रिजेक्ट ज्या ताई आहेत, प्रिव्हिजनली रिजेक्ट किंवा ज्या पेंडिंग मध्ये आहेत, त्या ताईंनी लवकरात लवकर काळजी घ्यायची आहे. अंगणवाडी सेविकाकडे लवकरात लवकर जायचे, त्यांना विनंती करायची आणि लवकरात लवकर त्यांच्याकडून सबमिट करून घ्यायचंय. तुमचं जर कारण असेल तर लवकरात लवकर त्यांच्याकडून सुधारणा करून घ्या. 100% तुम्हाला 29-30 तारखेपर्यंत पैसे भेटणार म्हणजे भेटणार. त्याच्यामुळे लवकरात लवकर काळजी घ्या. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा प्लीज, सगळ्यांनी सबस्क्राईब करून ठेवा. आणि चॅनलला नवीन असताल तर लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायचं आहे. लक्षात घ्या ताईंनो, तुमच्यासाठी छान माहिती सांगत आहे. लाईक केल्याशिवाय कोणी जायचं नाही. पट सगळ्यांनी लाईक करा. एवढ्या साऱ्या ताई लाईव्ह आहेत, सगळ्यांनी एक लाईक करायचं आहे. एक लाईक केल्याशिवाय कोणी जायचं नाही म्हणजे नाही. एक लाईक प्रत्येक ताईंनी करायचं आहे. या लाडक्या दादासाठी, तुमच्यासाठी मरमर करत आहे. तुमच्यासाठी दररोज मी काहीतरी नवीन घेऊन येत आहे, दररोज तुमच्यासाठी अपडेट सांगत आहे. सर्वांनी एक लाईक करायचं आणि पुढे जायचं आहे. चला आज इथेच थांबूया. थोड्या वेळात नवीन अपडेट्स आलं काही तर तुमच्याकडे घेऊन येणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.